नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्रानुसार संडास टाकी कोणत्या दिशेला असावी या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे। मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय असेल, वास्तुशास्त्र विषय असेल, सर्व माहिती सांगितली जाते, तेही मराठीमध्ये। त्यामुळे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, तुम्हाला सर्व दिशा दाखवलेल्या आहेत। दिशा दाखवल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित सर्व गोष्टी समजतील। पूर्व दिशा, पश्चिम दिशा, उत्तर दिशा, दक्षिण दिशा, ईशान्य कोण, आग्नेय कोण, वायव्य कोण आणि नैऋत्य कोण। संडास टाकी जर तुम्हाला बांधायची असेल तर ईशान्य कोपऱ्यात आपण सुरुवातीला जाणून घेऊया की कोणत्या ठिकाणी संडास टाकी बांधायची नाही। ईशान्य कोपऱ्यात संडास टाकी कधीही बांधू नका, कारण ईशान्य कोपरा देवघर करण्यासाठी हा कोपरा असतो। त्यामुळे ईशान्य कोपऱ्यात कधीही संडास टाकी बांधू नका। आग्नेय कोपऱ्यात सुद्धा तुम्ही संडास टाकी बांधू नका, किंवा घराच्या मध्यस्थानी म्हणजे ब्रह्मस्थानी सुद्धा तुम्ही संडास टाकी बांधू नका, किंवा तुम्ही नैऋत्य कोपऱ्यात सुद्धा तुम्ही संडास टाकी बांधू नका। समजलं मित्रांनो? ईशान्य कोपऱ्यात, आग्नेय कोपऱ्यात किंवा नैऋत्य कोपऱ्यात किंवा ब्रह्मस्थानी संडास टाकी बांधू नका। आता जाणून घेऊया की कोणत्या ठिकाणी तुम्हाला संडास टाकी बांधायची आहे। वास्तुशास्त्राच्या नियमानुसार संडास टाकी बांधायची असेल तर तुम्ही उत्तर आणि पश्चिम यांच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही कुठेही संडास टाकी बांधू शकता, म्हणजे वायव्याच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही बांधू शकता। उदाहरणासाठी समजा एक तुम्हाला टाकी बांधायची असेल तर एक अशा प्रकारे तुम्ही संडास टाकी बांधू शकता। संडास टाकी अशा प्रकारे बांधू शकता, किंवा तुम्ही अशा प्रकारे सुद्धा संडास टाकी बांधू शकता। येथे सुद्धा तुम्ही संडास टाकी बांधू शकता, येथे सुद्धा तुम्ही संडास टाकी बांधू शकता, म्हणजे उत्तर आणि पश्चिम यांच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही संडास टाकी कुठेही बांधू शकता। समजलं मित्रांनो? व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।